सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात. एक गाव एक शिवजयंती उत्सव सातपूर शहरामध्ये आयोजित करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 कार्यालयाचे शानदार उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून नियोजन करणे, कार्यक्रम ठरविणे तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे, रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, माजी नगरसेवक सलीम शेख, भागवत आरोटे, माजी नगरसेविका सीमाताई निगळ, विश्वास नागरे, मधुकर जाधव, नंदुशेठ जाधव, दिनकर कांडेकर, धीरज शेळके, पुखराज चौधरी, किरण पाटोळे, माया काळे, दिलीप गिरासे, मनोज तांबे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शिवजन्मोत्सव समितीचे 2025 चे अध्यक्ष जीवन रायते, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे, उपाध्यक्ष पंकज निकम, उपाध्यक्ष रोहिणी जोशी, सचिव यशवंत पवार, सहसचिव नवनाथ शिंदे, प्रसिद्धी प्रमुख योगेश गुघे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी केले, तर आभार समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे यांनी मानले. या प्रसंगी शिवजन्मोत्सव समिती कोर कमिटीचे सभासद नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, सचिन गांगुर्डे, किशोर निकम, संजय राऊत, मुन्ना तुपे, दीपक वाकचौरे, प्रवीण नागरे, रुशाली सोनवणे, गीता जाधव, कांता शेवरे, अलका गायकवाड, इंदुबाई नागरे, फरीदा शेख, गीता जाधव, वैभव ढिकले, बाळा गवळी, ज्ञानेश्वर निगळ, रवी देवरे, राजेश खताळे, देवा जाधव, किरण पाटोळे, गौरव जाधव, संजय राऊत, रवी देवरे, संदीप तांबे, श्रावण शिंदे, नाना लोंढे, हिरामन रोकडे, गोकुळ नागरे, नरेश सोनवणे, इंद्रभान सांगळे, कल्पेश कांडेकर, बाळासाहेब जाधव, समाधान देवरे, दीपक वाकचौरे, महेश आहेर, किरण डोके, बाळा आव्हाळे, संदीप सोनवणे, रोहित खेडकर, किरण डोके, प्रकाश गोसावी, मंगेश वाघमारे, संतोष पवार, विकास सोनवणे, राधाकिसन पंडित उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खताळे आणि देवाभाऊ जाधव यांनी केले. सर्व जाती धर्माचे लोक त्या शिवजन्मोत्सवामध्ये सहभागी होता आणि हा शिवरायांचा उत्सव मोठ्या दिमागदारमध्ये या ठिकाणी सातपूर शहरामध्ये साजरा होतो. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की ह्या उत्सवामध्ये सर्व आपण तनमन धनानं या उत्सवाला मदत करावी अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून आभार मानतो की खरोखर एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण सातपूरमध्ये करतो आणि 3-4 दिवसाचा कार्यक्रम असतो. खूप सुंदर देखणा कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करतो. तरी मी सर्वांना विनंती करतो की इथून पुढचे कार्यक्रम खूप चांगला होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे यशस्वी करता. मला वाटतं जीवन रायतेंनी सांगितलं अनेक ठिकाणी 2 रॅल्या 3 रॅल्या अशा शिवजयंती वाटल्यावरही गेल्या, पण असं एकच सातपूर आहे का आपण सगळं जाती धर्माचे पब्लिक एकत्र येऊन हा शिवजन्म उत्सव करतो. असा शिवजन्म चांगला करावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. समितीला किरण पाटोळे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर मला वाटतं अजून एक वेगळा चांगला पॅन्ड आपण पाडू. आपण बघतो की नाशिक रोडचा सुद्धा अतिशय सुंदर हे लोक साजरा करत असतात आणि त्यामुळे आपणही जर काही गोष्टी थोड्या बदल करून जर यावर्षी आपण सुरुवात केली सदस्य करण्याच्या, तर मला वाटतं एक चांगली सुरुवात होईल. आपण प्रत्येक जण तर सहभाग घेतच असतो, वर्गणी देत असतो, परंतु मेंबर झाल्यानंतर एक वेगळे तयार होते की मी या शिवजन्मोत्सव समितीचा मेंबर आहे. त्यामुळे आपण ही एक सुरुवात करूया असं मला वाटतं. आणि आपण जी समिती आहोत, आपण सगळ्यांनी जर नाशिक रोडच्या समितीच्या मेंबरशी जर चर्चा केली तर आपल्याला एक वेगळे पण त्यांचं समजेल आणि त्या दृष्टीने आपल्यालाही पुढे काम करायला बरं पडेल. एवढंच या निमित्ताने सांगते. सगळ्यांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देते. अतिशय आपण सगळेजण चांगला सोहळा हा पार पाडू. कुठेही काही गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ आणि हा उत्सव अतिशय आनंदात साजरा करू. धन्यवाद. जय श्रीराम. मला माणिकराव कोकाटे यांचा जाहीर सत्कार आहे, तिथे जायचं असल्यामुळे मी कार्यकारिणीच्या सहकार्याने या ठिकाणी अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पाडू. मला एक आनंद आहे की दरवर्षी आपण कार्यक्रम करत असताना एक सूचना मी पहिल्या वर्षी केली होती की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि ते यावेळेला कमिटीने
विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतलंय, माझी सूचना मान्य केली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व कमिटीचे आभार मानतो. आणि मला सुद्धा कोकाटे साहेबांच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी उत्सव साजरा होत असताना एक लोकप्रतिनिधी या नात्याने, एक शिवभक्त या नात्याने आपण जी जबाबदारी आमच्यावरती द्या ती आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने पार पाडू. कारण या जयंती उत्सवाचा मान अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्याकडे असतो आणि आपणच सर्व आम्हाला जे कोणी असेल इथं मान सन्मान अपमान हा विषय नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण त्यांनी जो काही जो मार्ग आपल्याला दिलेला आहे, सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांनी जी स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्हा आम्हा सर्वांना ताट मानेने जगण्याचा एक अधिकार दिला, एक सामर्थ्य दिलं, त्यामुळे आपण सर्वच जण हा उत्सव साजरा करत असताना एक चांगला एक आदर्श इतरही पुढच्या पिढीला, भावी पिढीला आपण त्याचा नक्कीच त्या ठिकाणी देऊ. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की इश्यू झाला. निश्चितपणाने सातपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि शिवजन्म उत्सव मोठ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, सन्मानपूर्वक या ठिकाणी महाराजांची या ठिकाणी पूजा अर्चा करून, जसं महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन आज इतिहास घडवला, तो इतिहास अजूनही 1000 काय 5000 वर्ष पुसला जाणार नाही असा इतिहास महाराजांनी घडवला आणि तिथे सर्व सेवक म्हणून आपण काम करावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेम आपुलक्याने जिव्हाळा आपल्याला निर्माण करायचा आहे. तो छत्रपती शिवरायांची जयंती महोत्सव आहे. त्या महोत्सवाचा माध्यम आम्हाला आहे. त्या माध्यमातून आपण एकत्र राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जेव्हा जेव्हा काही अडचण वाटली तर ते नावाला जरी मी भीष्माचार्य तिकडं, परंतु तिकडं असेल मी राजकारणाचा बादशाह, परंतु मी एक सर्वसामान्य मावळा म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा मी परत एक सांगतो की भाऊ, मी फक्त त्यांचा सत्कार आणि मिठाई वाटावी एवढाच उद्देशाने मी इथं आलेलो आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय. पण मला संयोजकाने आयोजकाने बोलण्याची संधी दिली. कळत न कळत भावनेच्या भरात काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करणार नाही, परंतु चुका आणि शिका. थोडं चुकलं असेल तर शिकायची संधी तुम्ही मला द्यावी. मी कायमस्वरूपी कधीच आयुष्यात शिक्षक व्हायचं नाही, मला विद्यार्थी व्हायचंय. कारण मी आयुष्यभर विद्यार्थी राहायचंय. तुम्ही तुम्हाला सर्वांना गुरुजी समजतो. गुरुजी जे तुम्ही ज्ञान द्याल ते मी ज्ञानाचा कण घेऊन प्रबुद्ध मानवाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करीन. पुढे मला बोलवलं, मान सन्मान दिला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र, जय संविधान. जय शिवराय. आज या ठिकाणी 8वा एक गाव एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सणोत्सवांची परंपरा लाभलेली आहे, ज्यामध्ये शिवजयंती उत्सव असेल, भीम जयंती उत्सव असेल, अण्णाभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते. गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं आहे. परंपरा इथे जोपासली जाते. त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते. त्याचप्रमाणे सर्व सभासद, त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सुद्धा आभार मानते. आणि 16 तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे. त्याचप्रमाणे 17ला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे 18 तारखेला महिलांनी उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेन, कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. आणि 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतो न भविष्य असा शिवजन्मोत्सव हा यावर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे. तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील, लहान मुलं असतील, वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे मी कार्याध्यक्षा दीक्षा लोंढे, अध्यक्ष जीवनभाऊ रायते, सरचिटणीस किरणभाऊ बडे, सचिव यशवंतभाऊ पवार, उपाध्यक्ष पंकजभाऊ पवार, उपाध्यक्ष रोहिणीताई जोशी, त्याचप्रमाणे नवनाथभाऊ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेशभाऊ घुगे या सर्वांच्या वतीने, समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते. त्याचप्रमाणे या शिवजन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. संपन्न झाला. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. तसंच जो शिवजन्मोत्सव हा एवढा थाटामाटामध्ये, जसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव, एक गाव एक शिवजन्मोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता. परंतु काही ठिकाणी सिडको असेल, पंचवटी असेल, नाशिक रोड असेल, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 2 झाले, 3 झाले. परंतु सातपूरची एकता एवढी
खंबीर एक आजपर्यंत सर्व एक शिवजन्मोत्सव एकच साजरा झाला. त्या निमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे. सर्व आजी माजी नगरसेवक असतील, सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील, तसंच त्याचा सर्वात मोलाचा जो वाटा आहे तो आमचे सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील, आजी माजी अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील व सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील. या सर्वांच्या योगदानाने आज हा कार्यक्रम हा गाव एक शिवजयंती हा साजरा होतो. मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदाने आम्हाला मोठ्या प्रमाणात देता. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आपला 15 तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये पोहड्याचा, 16 तारखेला 17ला शाळेतले नृत्य आहे, 18 तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे, 19 तारखेला शिवसह्याद्री हा एक महानाट्य 150 कलाकारांचं सर्व लाईव्ह कार्यक्रम आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या सातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात गाजावे ही सर्वांना विनंती. त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढं बोलतो मी थांबतो.